तर आता बघा मी साडी आतरून घेतली, उलटी म्हणजे सरळ बाजू आतल्या साईड नाही साडीची आणि उलटी बाजू जी आहे ती बाहेरच्या साईडनी, आणि माप पण मी इथं लिहून आणली होती त्यांच्याकडून, त्यांच्या गादीच्या ह्याची। तर आता मी इथं रुंदी घेते पहिल्यांदा। तर सिंगलचं बेडची 33 इंचाच रुंदी असते, म्हणजे आता ते गादीनुसार कमी जास्त होऊ शकतं। तर मी त्यांची घेतली होती तर 33च आली होती। तर मी मार्जिन सोडून म्हणजे फिनिशिंगचा पॉइंट सोडून 1 इंच मार्जिन सोडली, इकडच्या साईडला 1 इंच आणि इकडच्या साईडला। तर आता मी उंची घेते, तर पूर्ण साडी जाते या उंचीमध्ये, थोडीशीच साडी उरून राहते, नाही तर पूर्ण साडी जात होती, कारण उंची पण मी तिथून मोजून आणलं होतं बरोबर। तर आता इथं उंचीचे पॉइंट आहेत बघा, फिनिशिंगचा 1 पॉइंट दिलाय आणि मार्जिनचा 1 पॉइंट, असे 2 पॉइंट दिलेत। मार्जिन पासून कट करायचं असतं आपण, फिनिशिंगचा पॉइंट तिथे आपल्याला टिप टाकायची असते दुसरी। तर आता मी तर सरळ रेषेत कट करून घेते, कारण साडी खूप ही आहे, काय वेगळं सूत आहे त्याचं, असं मऊ मऊ, त्यामुळे ते व्यवस्थित कट होत नाही, वाकडं तिकडं होत जातं। तर आता काय करायचं आहे, आता जसं आपण खाली हातरली होती साडी तशीच उचलून घ्यायची, उलटीच, अजिबात सरळ करायची नाही। आणि इथून आता आपल्याला सुरुवात करायची टिप द्यायला। तर जिथं आपलं फिटिंगचे पॉइंट आहेत, फिनिशिंगचा किंवा फिटिंगचा जो पॉइंट आहे की नाही, त्या पॉइंट वरूनच फिरवायचं आणि इकडच्या साईडला ते मार्जिन राहून द्यायचं, फिटिंगच्या पॉइंट वरूनच परफेक्ट असं घ्यायचं। तर बघा आता कसलं मस्त व्यवस्थित जातंय वरती, कारण ती साडी आपण व्यवस्थित अशी अंतरली होती खाली फरशीवरती, त्यामुळे ती बरोबर जाती। नाहीतर डायरेक्ट मशीनवर बसल्यावर घ्यायचं म्हटलं तर साडी मागे पुढे सरकेल। तर मी या साडीचा फॉल पण काढला नव्हता, कारण तो साईडला आला, तर आधीमध्ये कुठं दुसरीकडे फॉल आला असता तर मला काढावा लागला असता, पण साईडला आला मार्जिनच्या साईडला, त्यामुळे मग मी नाही काढला, कारण ते फॉल काढत बसायला खूप वेळ लागतो। ती शिलाई असते, हात शिलाई, ते खालचं खूप वेळ लागतो ते फॉल काढत बसायला, आणि काय फॉल काढल्याचे आपल्याला कोणी पैसे नाही देणार। तर बघा बरोबर व्यवस्थित असे पॉइंट एकावर एक आलेले आहेत, खालच्या साडीचा वरच्या साडीचा, दोन्ही साईडचे एकमेकांवर बरोबर आलेले आहेत। आणि आता याच प्रकारे दुसऱ्या साईडचं पण घ्यायचंय, व्यवस्थित शिलाई मारायची। तर दुसऱ्या साईडला जरा जास्त कपडा सुटलाय, तो आपण कट करून घ्यायचा नंतर, कारण त्याच्या आपल्याला नाड्या बनवायच्या असतात, जे बांधायला लागतात दोन्ही साईडनं, त्यानंतर दाखवेनच पुढे। तर आता इथं व्यवस्थित असं शिवून साईडून तयार आहे, आणि जे मार्जिनचा कपडा थोडा सुटला होता तो पण मी कट करून घेतला। आणि आता काय करायचं आहे, ही आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर ही साडी खूप मऊ आहे, त्यामुळे एकदा मला वाटतं डबल फोल्ड होईल का नाही माहीत नाही, का सिंगल करावे लागते। तर सुरुवातीला मी डबल तरी करून बघते होतंय का, नाही झालं तर सिंगलनंच फिनिशिंग आपल्याला द्यावी लागेल त्याला, कारण साडीचा कपडा खूप मऊ असा आहे। आता फिनिशिंग वगैरे करून झाली, मी जी कट ज्या साईडला एका साईडला जास्त साडीचा कपडा उरलेला ते मी कट करून घेतलं होतं, आणि मग त्याच्यात आता मी नॉट बनवते, कारण जे राहिलेला कपडा आहे त्यातून त्यांनी उशी पण बनवायला सांगितली, मग सगळं होणार नाही म्हणून मी साडीच्या आतल्या साईडचाच कट केला, नसता कट केला तरी चाललं असतं, पण मला इथं नॉट बनवण्यासाठी पाहिजेच होता। त्यानंतर आता बघा मी काठीच्या साहाय्यानेच नॉट उलटी केली, फ्लिप आपण सुई धाग्याने करतो जर छोटी असेल तर, पण इथं मोठी होती म्हणून मग मी डायरेक्ट काठीनेच केली, काठीनेच करती, छोटीशी अशी काठ आहे माझ्याकडे त्यानेच करती। तरी मी डबल फोल्ड घेतलं होतं, त्यामुळं बघा पसरट झालेली आहे डबल फोल्ड कपडा घेतल्यामुळं। तर आता मी एकावरती एक ठेवून अशा मस्त अशा साईडून दोन्ही टिप देऊन घेते पहिल्यांदा,
कारण ती पण व्यवस्थित दिसलं पाहिजे. थोडी मोठी केली कारण साडी नंतर इरिरी झाली ना मग ती फटकन फाटेल, म्हणून मग मी थोडी मोठी नॉट बनवते. तर आता ते रेडी झालेलं आहे. आता मी तो उशीचा कवर तयार करते. तर ही माझी उशी आहे घरातली. प्रत्येकाच्या उशाचा सेमच आकार असतो. तर हे घरातल्या उशीवरती माप कशी घ्यायची ते ह्याच्यात व्यवस्थित दिसेलच. तसं तर मी त्यांच्या उशीची मापं घेतलेली आहेत, पण मला वाटलं की ह्या उशीवरती पटकन व्यवस्थित करता येईल घरच्या उशीवरती. तर आता मी डायरेक्ट उशी ठेवून घेतली आणि उशीच्या चारही बाजूनी आपल्याला खडूने लाईन मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. आणि ह्या मार्किंगवरूनच फक्त शिलाई द्यायची. झालं काम. एवढंच उशीचं जे काय आहे ते आहे. फक्त कटिंग थोडंसं लक्ष देऊन करावी लागते, कारण आपल्याला उशी घालण्यासाठी मधून थोडासा भाग सोडावा लागतो. तर आता मी पहिल्यांदा वरचा भाग कट करून घेतला आणि खालचा जसंच्या तसा आहे. तर खालच्याचं काय करते बघा, खालचा अर्ध्यातून जवळपास 1 इंच सोडून मग कट करणार आहे. कारण जो 1 इंचचा भाग आहे तिथं चेन लावायची किंवा बटणं कोणी कोणी लावतं. तर तो भाग आता मी इथून कट करून घेते. तर हे खूप महत्त्वाचं असतं. डायरेक्ट उशीचा कवर चालत नाही, आता सगळे असेच असतात. तर त्याच्यानंतर आता मी शिवून घेते उशीचे कवर. पहिल्यांदा बघा जी छोटे छोटे तुकडे झालेत का ना त्याचं आपल्याला इथं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. डबल फोल्ड करायचं आहे. तर हे डबल फोल्ड साडी होतच नाहीये एक साथ. तर पहिल्यांदा सिंगल सिंगल अशी फोल्ड करून पुन्हा डबल करावी लागत होती. त्यामुळे थोडासा तापच होता या साडीमध्ये खरं तर. कारण अशी वेलवेट किंवा मऊ असं सूत आहे तिचं, त्यामुळे एक साथ ती व्यवस्थित फोल्ड होत नव्हते. म्हणून मग पहिल्यांदा एकदा करून घेतली, नंतर त्याच्यावरतून डबल फोल्ड असं करणार आहे, म्हणजे फिनिशिंग चांगलं येईल. बघा बेडशीट पण तयार आहे. ही अशी बेडशीट तयार झालेली आहे बघा. याची कोपरे फिनिशिंग बघू शकता इकडनं व्यवस्थित अशी. आता फक्त गादीलाच लावून बघायचं की होते का नाही परफेक्ट. तर बेडशीट तर रेडी आहे. उशीचा कवर पण रेडी आहे. मी अजून सरळ नाही केला, मी सरळ करते उशीचा कवर. उशीला परफेक्ट असा कवर बसलाय. आता थोडा लूज आहे कारण त्यांची उशी कशी आहे त्याच्यावर. मग मी त्यांना अजून वाटलंच तर आतून टिप टाकून देईल. त्यांना वाटलं की हा जास्त लूज आहे, तर मला तर वाटतंय परफेक्ट आहे. इथून उशी काढायला पण बघा आपलं इथलं फिनिशिंग पण बघू शकताय कसं आहे. खूपच छान असं उशीचा कवर आणि हे दोन्ही तयार झालेलं आहे. तर आता दोन्ही तयार आहेत, दोन्ही रेडी आहे. आता थोडं रिलॅक्स बसलेले आहे. गरम होतंय कारण साडी अशी होती की फॅन नव्हतं चालू करू शकत. फॅन लावला की उडत होतं, खाली वर फिनिशिंग व्हायचं, म्हणून मग मी फॅनच लावला नाही. मग उकाड्यातच शिवलंय ते. आता झालंय कम्प्लीट. तर आता ते न्यायला येतील जवळ येतील देऊन टाकायचं. तर ह्याच्यासाठी मी 11ला सुरुवात केली ती. आता वाजलेला आहे 12:15 बरोबर. 12:15 वाजलेत म्हणजे माझा 1/4 तास गेलेला आहे. तर तुम्हीच सांगा कमेंट करून की मी ह्याचे किती पैसे घेऊ आता कस्टमर कडून. तर मला तर असं वाटतंय की उशीचे 20 रुपये धरले आणि बेडशीटचे साधारण मला वाटतं 40 तरी घ्यायला हवेत. 40 तरी घ्यायलाच हवेत असं माझा तरी अंदाज आहे. मी कधी घेतले नाहीत, पहिल्यांदा शिवले त्यामुळे. तर मग 40 आणि 20 60 रुपये तरी घ्यायला हवेत असं मला वाटतंय, माझं वेगळं मत. तर तुम्ही सांगा मी कस्टमर करून किती पैसे घेऊ. कारण म्हणजे एक्सपिरियन्स असतो, जर तुम्हाला एक्सपिरियन्स सांगा किंवा असंच सांगा मी किती पैसे घेऊ. आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. बाय बाय.